सध्या संपूर्ण ठिकाणी लोकसभेचे रणधुमाळी सुरू झाले आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांची भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. यामध्ये त्यांचे धर्मपत्नी संस्कृतीताई राम सातपुते यांचीही भेटीसाठी शहरात सुरू झाले आहेत. सोमवारी सायंकाळी नीलमनगर येथील भाजप सोशल मीडिया प्रमुख संकेत विभूते यांच्या निवासस्थानी आणि शिवशरण मठ या ठिकाणी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृती राम सातपुते यांच्या उपस्थितीत ओबीसी महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी सोलापूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष विजय वड्डेपल्ली, सोलापूर शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, महिला मोर्चा प्रदेशाची सरचिटणीस अर्चना वडनाल, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राम वागसे, शहर उपाध्यक्ष शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धराम खजुर्गी, सुनील हरळीकट्टी, शिवशरण कल्लूर, प्रभाकर संकण्णा, अशोक हरनूर, शिवलिंग जेऊर, कुमार पायाने आदी शिवशरण मठाचे पदाधिकारी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार, नमस्कार. उपस्थित श्री माताजी, गुरुदेव ज्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या कुलदैवतेपर्यंत पोहोचू शकतो. कुलदैवतेचं एक ध्यान असेल, ब्रह्मांडाचं ध्यान असेल, जे गुरुच्या माध्यमातून आपल्या पृथ्वीवर अवतरतात असे गुरु यांना सगळ्यांना माझा सादर नमस्कार. तर आज आपल्याला भरपूर गोष्टी या ताईने सांगितलेल्याच असेल. मी तुमच्याशी छोट्याशा गप्पा मारते, चालेल का? गप्पा मारलेल्या तर घरी स्वयंपाकाची वाट तयारी करायची आहे ना. तर आता लोकसभेची निवडणूक होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मी तुम्हाला रामभाऊ कसे आहे एवढी एक छोटीशी गोष्ट सांगते. आता तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की मी त्यांची पत्नी आहे. तर आज मला भरपूर माता भगिनी आपल्यासोबत दिसत आहे. आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अतिशय सामान्य गरीब कामगार कुटुंबात जन्म घेतलेली व्यक्ती म्हणजे रामभाऊ सातपुते. त्यांनी घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य पाहिलं. घरात कधी कधी त्याच्या 2 वेळच्या जेवणाची सोयही नव्हती. अशा काळामध्ये त्यांनी समाजाची सेवा सुरू केली आणि समाजाची सेवा करता करता त्यांना पक्षाने राजकीय संधी दिली आणि राजकीय सेवेमध्ये देखील ते रुजू झाले. ते एक असे आमदार झाले की जे सामान्यांमधून आलेले आहेत, ते तळागाळामधून आलेले आमदार आहेत. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांचं जे दुःख आहे ते समजू शकतात. आज आपल्या सगळ्यांना जाता येताना त्रास होतो किंवा महिलांना काही शिक्षणासाठी अडचणी असतात ते समजू शकतात. आपल्या विधी कामगारांच्या काही समस्या असतील, त्यांच्या आपल्या माता भगिनींच्या काही समस्या असतील. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬರಬಾರದು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಧರ್ಮದಿಂದ ನಡೆಯಾಕ ಆಚಾರ ವಿಚಾರದಿಂದ ನಡೆಯಾಕ ದೇವರ ಗುಡಿ ತನಕ ನಾವು ಹೋಗುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ದೇವರ ನಮ್ಮತನ ಬರಬೇಕು. ಹಂಗಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ಕೂಡದ ಕುದುರೆಗೆ ಗುಣ ಮಾಡಿ ದೇವರ ಮುಂದೆ ಕೈ ಜೋಡಿಸ್ಕೊಂಡ್ಯಪ್ಪ, ದೇವರೇ ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಒಂದು ಗಂಡ ಕೊಡು, ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಕೊಡು ದೇವರಂತಾನ. ಕೂಡದ ಕುದುರೆಗೆ ಗುಣ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ರಿ, ಯಾರ್ಯಾರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾನ? ಗುಣ ಚಂದಿಟ್ಟು ನೀತಿಯಿಂದ ಧರ್ಮದಿಂದ ಆಚಾರ ವಿಚಾರದಿಂದ ನೀವು ನಡೆದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲಿರ್ತೀರಿ ಅಲ್ಲಿಗೆ ದೇವರು ಬರ್ತಾನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅವ್ರ ಹೆಸರೇ ಹಾಗೆ ಏನಂತ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮೇಳ ಅಂತ ಹೇಳಿ. ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕಾರ, ಪದ್ಧತಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಪದ್ಧತಿ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಧರ್ಮ ಅಂತ ಅರ್ಥ. ಧರ್ಮ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಎಲ್ಲ ಬಂದಿದ್ದಾರ. ಅದಕ್ಕೆ ಲಕ್ಷ್ಯ ತಗೋರಿ. ಅಟ್ಟ ಮ್ಯಾಲ ಒಲಿ ಉಳಿತಂತ ಕೆಟ್ಟ ಮ್ಯಾಲ ಬುದ್धी बघतात. ಇದು हळ्ळी भाषा. सर्व विचारकरांनी परिसरात मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. त्यामुळे या सार्वजनिक गुरुच्या हे नेतृत्वाखाली इथं समाज एकत्र येऊन अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही करत असतो आणि कमीत कमी 2,500 ते 2800 पर्यंत इथं फक्त नीलमनगर भागातील लोकसंख्या आहे. हा समाज इंद्रनगरला आहे, आकाशवाणीला मठ आहे, त्यात एक आषाढनगरला आहे. अशा सर्वकडे प्रसंग समाज आहे. त्यामुळं आणि हे समाज कायमचा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या मागे आणि हिंदुत्वाच्या मागे राहिलेला आहे. त्यामुळं आज आपण देखील आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळं आपण निश्चित राहावं. तळकर त्यांनी विनंती करतोय त्याने आपण 2 शब्द बोलू.